दादा आत्ता केलं परत केलं ना तर मी बघणार नाही कुठे. बाउन्सर क्षेत्र हे 5% लेडीज होत्या, पण त्या तिथंच होत्या जिथं मी पहिले जाऊन उभी राहिले, वॉशरूम पाशी. हा. त्याला अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या जनरली पुरुष बाउन्सर करू शकत नाही पण लेडी बाउन्सर करू शकते? खऱ्या रणरागिणी उभं करण्याच्या मागचं ध्येय मला तर लंडन मधनं फिरूनच मिळालं. तिथं मी अशी अर्धावंड लेडी बाउन्सर बघितली होती. तुम्ही तुमच्या अशा कार्यक्रमात कधी हाणामारी, दंगा, धोपे असे झाले आणि तुम्ही त्याला हँडल केले का तुमच्या टीमनं? समोरच्याशी चांगला संवाद करता आला पाहिजे आणि बोलण्याची सभ्यता सर्वात महत्वाची. बाउन्सर हे नाही चालत. आपण जेव्हा असे कपडे घालून गर्दीमध्ये घुसतो तेव्हा आपल्याला सुद्धा, आपण स्त्रीच असतो, आपल्याला सुद्धा अशा अनेक अनुभवांना सामोरं जावं लागत असणारच. अगदी अगदी अगदी. ते काय असतं तुम्ही कसं टॅकल करता? सर्वात महत्वाचं जे कमकुवत वाटतं ना त्यांची बाउन्सर व्हायला मी मदत करते. कारण की मी 118 मनोरुग्ण महिला उचललेत पूर्ण महाराष्ट्रातनं. प्रत्येक एक सेपरेट लेडीज कमवते, पण जी ग्रुप करून उभं राहिली तिथं लाखोनी कमवते. हो हो हो, लाखोनी. वा. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र मनेमधल्या उद्योग मंत्र सेगमेंटमध्ये मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत पाहुण्या दीपाजी परब. मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो दीपाजी. दीपाजी यांचा एक अनोखा उद्योग आहे. त्यांचं महिलांचं बाउन्सर्सचं पथक आहे आणि गेल्या 10 वर्षापासून त्या चालवत आहेत. जवळपास 700-800 महिलांना त्यांनी आत्ता ट्रेन केलं आहे आणि आत्ता जवळपास 150-200 महिला त्यांच्या ताफ्यामध्ये आहेत आणि ते सुरक्षा व्यवस्थेचं काम पाहतात. तर मला फार महत्त्वाचं वाटतं, कारण फक्त आपण स्वाभिमानानं न जगता इतर महिलांना सुद्धा मोठा हात देण्याचं काम त्यांनी केलं. तर रणरागिणी नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीनं काम होतंय त्यांचं हे आज जाणून आपण घेणार आहेत. तो स्वागत. तर हा जो एक त्यांनी व्यवसाय आता उभा केलेला आहे तो फार इंटरेस्टिंग वाटला मला. ज्या क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे, ज्या क्षेत्रामध्ये बळाचा वापर होतो आणि बळाचा वापर व्हावा म्हणून त्या लोकांना घेतलं जातं, तिथं महिलांनी मुसंडी मारणं मला चकित करणार आहे. तर अर्थातच पहिला प्रश्न माझा हाच आहे की एकदम आपण महिला बाउन्सर पथक तयार करूया आणि तशी कंपनी काढूया आणि महिलांना घेऊन आपण सुरक्षा व्यवस्था तयार करूया, असं कसं काय तुमच्या डोक्यात आलं? हे असं अचानक नाही आलं. ऑलरेडी लहानपणापासून आपल्या म्हणताना बकेट लिस्टमध्ये काही स्वप्न असतात. जसं माझं होतं की मला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं होतं. ॲज अ लेडी कॉन्स्टेबल म्हणा किंवा अभ्यास करून पुढे जाऊन इन्स्पेक्टर जे काही असतं ते. पण ते स्वप्न तिथं आमच्या रूढीनुसार किंवा आमच्या फॅमिलीनुसार की मुली जॉब नाही करत, मुली हे करत नाही, ते नाही, त्यामुळे ते बकेट लिस्टमध्ये तसंच बंद राहिलं. आणि ते वर्षानुवर्ष राहिल्यानंतर कधीतरी म्हणतात ना की लक्ष्मी जेव्हा दार उघडते किंवा एक म्हणतो की तेव्हा आपण आपलं दार उघडलं पाहिजे, तसा एक संयोग आला की लाईफ चालत होती, काही चेंजेस आले आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून मी जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला इच्छा दर्शवली, मार्केट फील्ड वगैरे सोडून. त्याच्यातनं मग ते फील्ड अचानक समोर येण्याचा विषयही नव्हता, पण आला तो फील्ड. पण तुम्ही मेकअप आर्टिस्ट होता? हो, मी मेकअप आर्टिस्ट. किती सालची गोष्ट आहे हे? माझं 2014-15. मग तुम्ही मेकअप बघायचा, तुम्ही सेटवर जायचा, मेकअप करायचा? हो, मराठी फिल्म्स होत्या घेतलेल्या, तर मी असिस्टंट मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते. बरं, ते किती वर्ष केलं तुम्ही? ते मी जेमतेम 8 महिने किंवा 9 महिन्याच्या आसपास केलं. 1 वर्ष. हा, मी म्हटलं ना की थोडंसं बदल म्हणून, कारण की ऑलरेडी मार्केट फील्ड लहानपणापासून बिझनेसमध्येच होतं, रक्तामध्येच बिझनेस होता आणि काहीतरी स्वतःचं करायचं होतं. त्यामुळे मग मार्केट फील्ड अशा काही परिस्थिती करून मार्केट फील्डमध्ये बऱ्याचशा महिलांचा कॉन्टॅक्ट पण होता. पण असं करून करून मुलं थोडीशी मोठी झाली. मेन महत्वाचे सासू सासऱ्यांचं म्हणजे आपल्या मेन कर्तव्य ज्या आहेत की ज्या आपल्या जबाबदारी त्या निभवून झालेल्या होत्या आणि थोडासा मोकळेपणा वाटला आणि थोडंसं काहीतरी करावं असं वाटलं. पण जनरली मेकअप आर्टिस्ट जो असतो, जी असते व्यक्ती, ती जनरली ज्वेलरीमध्ये घुसते, कॉस्ट्युममध्ये घुसते किंवा वुमन ओरिएंटेड कामच करायला बघते. तुम्ही एकदम बाउन्सिंगमध्ये कसं काय आला? कसं झालं, महिलांचं त्यावेळेस जसं तुम्ही बोललात एकदम भारी की महिलांना शिकायचं असेल तर तू पार्लर कर, कॉस्मेटिक कर, शिलाई मशीन कर,
याच सगळ्या सर्कलमध्ये असते आणि नाही जास्त झालं तर तू चपात्या कर, तू डब्बे कर. एक्झॅक्टली तसा प्रकारचाच आमच्याबरोबर पण तो भाग झाला. तो भाग झाल्यानंतर मी काही वर्षापूर्वी जे मेकअपचं काम किंवा जे काही पार्लरचे कोर्सेस केले होते त्याचा भाग मी म्हणलं की तो केलंय तर त्याचा काहीतरी उपयोग करू म्हणून तिथं त्या क्षेत्रामध्ये शिरले. आणि तिथं काम करता करता डोक्यातही नाही, कल्पनाही नाही, कशाचा काही कुठे विषय नाही, गंध नाही. एका सेलिब्रिटीवर ब्लॅक ड्रेस घातलेले 2 जेम्स बाउन्सर, आता ते जेम्स बाउन्सर मी बोलते, त्यावेळेस काही माहित नव्हतं की ते काय असेल, कोणतरी सोबती असतील वगैरे वगैरे. त्यामुळे आपलं काम करायचं, हिरोईनचे कट झाला की मेकअपचं सगळं तिथं सेटअप करायचा. आपलं आणि माझं राहणीमान पहिल्यापासून टॉम बॉय सारखं होतं. म्हणजे कसं जरी लग्न झाले तरी हा मिस्टर मी असंच घालणारी मिस्टर म्हणजे पण ते पण एक्सेप्ट करत होते आणि राहणीमानच तसं होतं. त्यामुळे मी तिथंही आपलं शर्ट पॅन्ट घालूनच राहत होते. तर ते सगळं ते मॉल करून त्यांनी कधी माझ्याकडे बघून किंवा माझा मॉल बघून त्यांनी तिथं मला की आमचा एक इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमध्ये आम्हाला असं लेडीजची गरज आहे. तर मग मी तिला बोलले तुला गरज आहे पण मला माहित नाही काय करायचं ते. नाही तुम्हाला काही त्रास होणार नाही, फक्त तुम्ही या, मी तिथे तुम्हाला सांगेल तेवढे तुम्ही काम असं तुम्हाला त्या मेल बाउन्सरने तुम्हाला सांगितलं. त्यांची नावं आजही माहित नाही आणि तेव्हाही माहित नव्हती. फक्त आपलं कॉन्टॅक्ट बोलले की अशा हॉटेलला या, तिथं असं सगळं करून ठीक आहे म्हटलं. तो म्हणे आम्हाला दोघांची गरज आहे. म्हटलं मी एकटीच आहे, मला नाही माहिती कोण आणि मला काम नाही माहिती. ठीक आहे बोलले. तो म्हणे ठीक आहे, हा जो हाताचा जो आवाज आहे तो तिथं थोडासा प्रेमाने. तर म्हटलं ठीक आहे काही विषय नाही. मी गेले. इव्हेंट्स आम्ही 2 दिवसाचा होता. 2 दिवसाच्या इव्हेंटमध्ये ते इव्हेंट्स व्यवस्थित झाला. काय इव्हेंट होता तो? सेलिब्रिटीचा गेट टुगेदर होतं त्यांचं, काहीतरी पार्टी होती आणि समथिंग. त्या पार्टीमध्ये सगळे खूप सारे हिरोईन होते. खूप म्हणजे मी लाईफमध्ये एवढे हिरोईन पहिल्यांदा तिथं बघितले. पण आपल्याला ज्याचं नॉलेज नाही तिथं आपण घुसत नाही जोपर्यंत तो रस्ता माहित नाहीये. तर आणि बळच घुसून की मी हावऱ्या त्याला सेलिब्रिटीवर फोटो काढा, हा पहिल्यापासूनची सवयच नाही की. मग त्यामुळे त्यांनी मला उभं केलं तर वॉशरूम जवळ. बरं. ते वॉशरूम जवळ उभं करून वॉशरूम मधनं जिथनं जेवढं टेबल म्हणजे सॉरी तिथनं जेवढं ते दिसतंय स्टेज वॉशरूमच्या तेवढं ते सगळं बघितलं. तिथनं ते दिसत होते. मग म्हटलं इथं उभं राहून काय करायचं. तर म्हणे इथं म्हणजे तुमची जबाबदारी होती वॉशरूम पाशी उभं राहायचं. आता उभं राहायचं म्हणजे समजा मोठे मोठे सेलिब्रिटी सोडून बाकीची पण जी काही लोकल लोक पण आली होती किंवा समथिंग, तिथं आता पार्टी म्हणलं तर ड्रिंक्स वगैरे सगळ्या होतात. तर तो बोलला की इथं तुम्हाला एकच काम आहे, समजा कोणी लेडीज आत गेली तर आतमध्ये जेंट्सला जाऊन द्यायचं नाही. आणि समजा लेडीजला काही तिथं आतमध्ये त्रास किंवा समथिंग जे काय पडल्या किंवा अतिमद्यप्राशनामुळे ते सगळ्या गोष्टी, तर म्हणजे त्यांना तुम्हाला उठवून उचलून आपल्याला म्हणजे खाली ते व्यवस्थित सेफ ठिकाणी आणायचंय. ते सगळं करायचं. मी ठीक आहे म्हटलं माझी जबाबदारी. 2 दिवस बोर झाले तोपर्यंत कोणी नाही आलं तिथे. लेडीज जायच्या वॉशरूम करून त्याचं सगळं बघायचं सेटअप ओके. बाकीचं तिथं कोणी जेंट्स म्हणजे आपणच उभे होतो समोर काही नाही. पण लांबून जी गर्दी आणि सेलिब्रिटी आल्यानंतर जी काही त्यांची जेम्स बाउन्सरची रेलचेल धावपळ तेवढ्या त्यांच्या गर्दीमधनं त्यांना घेऊन आणणं. सगळे सेलिब्रिटी जरी असतील तरी काही अशी मेन सेलिब्रिटीसाठी पब्लिक धावतेच सेल्फी काढायला. कारण की पहिल्याचा ऑटोग्राफचा जमाना होता, बरोबर. आता सेल्फीचा जमाना आला का आता सोशल मीडिया आणि मोबाईलच्या प्रमाणे. त्यामुळे तो फ्लो जास्त वाढला. पण ते काम झाल्यानंतर मग पेमेंटचा दिवस आला. 2 दिवस गेले आपले. खाणं पिणं छान मिळालं, छान सगळं दिसलं की हा पण एक माहोल असतो, ही पण एक लाईफस्टाईल असते. ठीक आहे, पद काय आहे काम काय आहे हे नाही कळलं पण तो माहोल तर दिसला. जरा थांबवतो. तुम्ही जेव्हा तिथे पहिल्यांदा गेलात तिथे जे सेलिब्रिटी आले होते कोण आले होते त्यावेळेसचे सेलिब्रिटी? तुम्ही कोणाला बघितलं होतं तिथं? म्हणजे मी स्वप्नील जोशीला बघितलं होतं तिथं. अजून मराठी सेलिब्रिटी जेवढे होते की नाना पाटेकरांचं, असे खूप सारे मराठी सेलिब्रिटी. म्हणजे त्यांनी आता त्यांचं जे काही आपल्यासाठी ते पण मोठं वाटणार ना, कारण की आपण कधी यांना भेटलेलो नाही. हे कुठे पुण्यात झालं की मुंबईत? नाही मुंबईत. मग तुम्ही जेव्हा 2 दिवस काम केलं तिथं ते किती काम असायचं त्यांचं? काही 1 दिवस होतं ते मराठी सेलिब्रिटी होतं, 1 दिवस काही त्यांचे डायरेक्टर आणि काहीतरी असं काहीतरी कॉन्क्लेव्ह किंवा वर्कशॉप सारखं जे काही असेल. आता ते जे काही एवढं हे नव्हतं, फक्त एक ते म्हणतात ना की मोठ्या हॉटेलमध्ये गेले की एक लेबल लिहिलेलं असतं की अशा ठिकाणी जावा. पण मग तिथे तुम्हाला ड्युटी किती वेळ होती तुमची? आम्हाला तिथे 4 वाजता बोलवलं होतं. आणि 4 वाजता बोलवल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की ऍक्च्युअल ड्युटी खरी 7 ते 12 नंतर असते,
पण आपण एक म्हणतो ना की तटस्थ एक असलं ठीक पाहिजे आहे, असलं सिस्टीम पाहिजे. सगळी. त्यामुळे 10:30-11 पर्यंत पण मग तुम्हाला जमलं ते हो. 3, 4, 5, 6 तास उभं राहणं? हो. 2 दिवस काम केल्यानंतर तेव्हाचं मानधन किती होतं तेव्हा त्यांनी मला 500 रुपये दिले पर दिवसाचे? पर एका दिवसाचे? आणि मग तुम्हाला जे मेकअप मधून मिळणारे पैसे होते त्याच्यापेक्षा कमी होते की जास्त होते? हो, कमीच असणार. कमीच होते ना? हो, तरी पण तुम्ही हेच निवडलं पुढं? तेव्हा असं नाही वाटलं की अरे मेकअपच बरा आहे असं नाही वाटलं? पैसा म्हणून नाही निवडले हे क्षेत्र. बर. हे क्षेत्र आपण काय आहोत आणि स्त्रिया काय करू शकतात ह्याच्यासाठी निवडले. कारण की जेव्हा तुम्ही तुमचं हर्ट होतं ना, जेव्हा आपण हर्ट केलं आपल्याला की नाही तुम्ही हे नाही करू शकत आणि हे तुमचं काम नाही आहे, तेव्हा तो माणूस पैशाकडे नाही बघत, आपला आत्मसन्मान बघतो. आणि माझ्या एकटीचा आत्मसन्मान नव्हता, तिथे सगळ्या स्त्रियांचा आत्मसन्मान होता. पण मग या सगळ्या त्या कार्यक्रमावर तुम्ही एकट्या स्त्री होता बाउन्सर? हो, मी आणि अजून एक लेडीज होते. म्हणजे बाउन्सर क्षेत्र हे 5% लेडीज होत्या, पण त्या तिथंच होत्या जिथं मी पहिले जाऊन उभी राहिले, वॉशरूम पाशी. हा. ओ. त्या पबच्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीच्या किंवा मोठ्या मोठ्या पार्ट्यांच्या ठिकाणी आजही पबच्या ठिकाणी बघा तुम्ही लेडी बाउन्सर तिथेच उभी असते. इंटरेस्टिंग. हा, त्याचं कारण आहे. आणि ते उभं राहणं पण एक महत्वाचा पॉईंट येतो त्याच्यासाठी. म्हणजे मी असं नाही म्हणत की मी पहिलं होत्या, पण ते 5% आहे ना, त्या हायलाईट नाही झाल्या. जसं दिल्लीची एक होती, ती पण तिथंच पबमध्ये कामाला होती, की एक पहिली लेडी बाउन्सर पुरे इंडिया की लेडी बाउन्सर बोलले ते म्हणाले. तर ते 5% लेडीज होत्या, त्या फक्त तेवढ्याच कामाला होत्या. त्यांना एक्स्ट्रा जो अजून एक पुढचा टप्पा होता, पुढची काम होती, ती कधीच मिळाली नाही. तुम्हाला कधी पुढची कामं मिळायला लागली? तो टप्पा तुमचा कधी आला? ह्या फ्लो मधनं जेव्हा आम्ही निघालो 2 दिवसाचं पेमेंट घेण्यात, आणि मी त्याला तेव्हा प्रश्न विचारला की अरे दादा तू म्हणजे आपला की त्या गर्दीमध्ये त्या सेलिब्रिटीच्या ठिकाणी आम्हाला का नाही उभं केलं वगैरे, असं जे आमचं बोलणं झालं. तर त्या बोलण्यामध्ये त्यांनी जे हट केलं की ते काम आमचं आहे, स्त्रियांचं नाही, एवढी मोठी गोष्ट स्त्रिया करू शकत नाही, किंवा एवढी ताकद स्त्रियांकडे नसते ते झेलणं, किंवा ती जबाबदारी ते फक्त पुरुष आहे म्हणून आम्ही जे मौसर काम करतो, असे भलेशे मोठे 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 शब्द की आज 10 वर्षात थोडेसे पुढे गेले, म्हणजे राहून गेले. मग तिथनं तो प्रवास सुरू करण्याचा. पण हे तसं सोपं नव्हतं ना. नाही आता म्हणजे मग स्टेप बाय स्टेप कसं केलं? एकतर स्वतः उभं राहणं हा वेगळा भाग आहे, की मी बाउन्सर म्हणून स्वतःला सिद्ध करणं, आणि स्वतःबरोबर ती अख्खी रणरागिणी नावाची कंपनी स्थापन करून त्यात मुलांना घेणं हा वेगळा, मुलींना घेणं हा वेगळा भाग आहे. तो पुढचा पार्ट ते झाला की जेव्हा त्यांनी हट केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतलं, त्या क्षणाला डोक्यात आलं की काय केलं पाहिजे. मग मी थोडासा त्या बाउन्सर क्षेत्राचा गुगलवर वगैरे बघून सर्च करणं, मारायला प्रयत्न केला, पण नाही कळलं. पण एकंदरीत मिस्टरांना कॉल केला. आपण म्हणतो ना की पहिले आपली व्यक्तीच आठवते आपल्याला. आणि आमची स्पोर्ट्स अकॅडमी आहे, पुन्हा स्पोर्ट्स अँड परा स्पोर्ट्स, म्हणजे क्रिकेट. मिस्टर क्रिकेट कोच आहे आणि चांगले त्यांचं पण क्रिकेट. मग मी त्यांना सांगितलं असं 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 घडलं सगळं. त्यामुळे मला आता इथं नाही करायचं, मला अशा क्षेत्रामध्ये महिलांना उभं करायचं. माझं मार्केट फील्डच्या क्षेत्रामध्ये माझ्याकडे ऑलरेडी 300-400 लेडीजचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे होतो. आणि मग थोडासा त्याच्यावर अभ्यास करून सगळं बघितलं ना, तेव्हा एक असं आलंय की ही खाकी वर्दीची सावली आहे. हो बर. ही कामं तीच, फक्त हे गव्हर्नमेंट आणि हे प्रायव्हेट. करेक्ट. ह्याची आम्ही थोडीशी मिस्टरने आम्ही थोडीशी सगळी पाहणी केली, बघितलं की काय होतं. मग या सगळ्या गोष्टीची सुरुवात करायची. तोही सर्च मारला की किती लेडीज आहेत. तर जसं मी आता कॉन्फिडेंटली सांगतो की 5% लेडी बाउन्सर आहेत. ते बघितलं की हो त्या पबच्या इतर ठिकाणी आम्ही जाऊन पबमध्ये सुद्धा बघून आलो, हजबंड वाईफ म्हणून. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं सर्चिंग केल्यानंतर नाही, अपने को भी तोफ खडी करणे की. जर मी पोलीस नाही बनले तर काहीतरी स्वप्न करायचं, आपलं बकेट लिस्ट मधलं एखादं स्वप्न पूर्ण करायची जर संधी मिळाली आहे तर प्रयत्न करण्यात काय हरकत आहे. सक्सेस नाही सक्सेस तो पुढचा भाग आहे, पण प्रयत्न करायचा ना. आपण कितवत ताकदवर हे डोक्यात जेव्हा बसलं होतं ना, ते इथं पण बसवलं आणि इथं पण बसवलं होतं. थांबा, परत थांबवतो. आता मला बाउन्सर व्हायचंय असं म्हणून होत नाही ना, ते शिकायला लागतं, तुम्हाला तब्येत करायला लागते. म्हणजे नुसतं टॉम बॉय असून चालत नाही. टॉम बॉय आपण मेंटली असतो, फिजिकली पण आपण तेवढं फिट असायला लागतो. स्वतःवर कसं काम केलं मग तुम्ही? जरा विस्तारानं सांगा. हा, विस्तारानं म्हणजे मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की मला ऑलरेडी पोलीस व्हायचं होतं. त्यामुळे मी पोलीसची ट्रेनिंग गेलेलं आहे, गोळा फेक, रनिंग,
कधी जायचा? आमच्या काळात जेव्हा मी 10वी झाल्यानंतर. बर. पण फॉर्म भरताना जेव्हा हे पॅरेंट्स लोकांना कनेक्ट करून फॉर्म भरले जायचे, तिथं आपल्या पॅरेंट्सला सांगून खोटं चालत नाही. मग तेव्हा ते कळालं की सायकलिंग वगैरे, मी जेवढा माझा फिटनेस, म्हणजे आम्ही आमच्या घरात, माझा बिझनेस वडापावचा होता, एवढे जडदर कढया उचलणं, हे करणं, पोती उचलणं, ते ऑलरेडी वेट आणि जबरदस्ती आपण जे काही म्हणजे जी कामं मी ऑलरेडी करत होते, ते माझं पर्सनल काम होतं. पण आपण ट्रेनिंग म्हणलं तर ह्या गोष्टी आम्ही पोलिसाची ट्रेनिंग घेण्यासाठी की काय काय लागतं ह्याची त्यावेळेस तर माझं फिटनेस, हाईट किती लागते, आपली 5 फूट 3 इंच हाईट आहे, म्हणजे आपण पोलीसमध्ये आरामात बसू शकतो. मग ह्या लेवलच्याच लेडीज म्हणजे ते फिटनेस माझ्याकडे होतं ऑलरेडी. म्हणजे आम्ही मार्केट फील्डमध्ये पोहोचलं तरी आपल्या ह्या सगळ्या गोष्टीचं एका वेळेस समजा ठीक आहे, काही जणी 3 जणी गाडीवर घेऊन नाही जायचं, पण आपण नियम तोडणारी लोक आहे पुणेकर, त्यामुळे मग ते 3-4 गाडीवर बसून मुलींना हे सगळं करत करत आपला फिटनेस किती आहे हे पॉवर माझ्याकडं होती. पण ती सिद्ध करायची होती आणि सिद्ध करून अजून 4 महिलांना पण उभं करायचं होतं. मग ह्याच्यासाठी माझ्या मिस्टरने माझ्या फॅमिलीने मला त्या गोष्टीला सपोर्ट केला. मग मी पहिले तर आरशात स्वतःला बघितलं, तू आहे का त्याच्यात, तू कॅपेबल आहे का. पण आपल्यापेक्षा समोरचा व्यक्ती आपल्याला चांगला ओळखतो ना, आणि तो जवळचा असेल तर अजून जास्त ओळखतो. तर मग मिस्टरांनी मला सांगितलं की नाही, तू या गोष्टीत परफेक्ट आहे, तू कर आणि तू कर. मग तू कर तर कशा पद्धतीने वलय करायचं, मग काय ठरवायचं. पण हे रणरागिणी नाव सुद्धा त्यांनीच दिलेलं आहे. की मी सोशल ऍक्टिव्हिटीज पण खूप केल्या, म्हणजे असं नाही की रणरागिणी केल्यानंतरच मी सोशल ऍक्टिव्हिटी, त्याच्या आधी पण मला खूप मिस्टरांबरोबर होते की माझा मुलगा छोटा असला तरी कोण आहे की बेघर झाली की त्या मुलीला घरी घेऊन येणं, तिच्यासाठी जॉब शोधणं, तिला सेट करणं, तिला कामाला लावणं, म्हणजे या सगळ्या कामं करून मी आत्तापर्यंत 6 लग्न लावून दिली मी माझ्या वैयक्तिक लेवलला. की असं नाही की कोणाकडनं पैसे घेतले, की का ते ती गरज आहे, कोणाकडं नाही आहेत, कोणाचं काय विषय आहे, कोणाच्या शिक्षणाला पैसे नाही आहेत, कोणत्या आजींना सोडले, कोणत्या काकूंना आहे. तर तो छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामुळे ना ते ऑटोमॅटिक हळूहळू काहीतरी करण्याची वृत्ती त्या रणरागिणी बिझनेस ऑर्गनायझेशन आम्ही स्थापन केली. हे कधी स्थापन केलं तुम्ही? आम्ही 2015 स्थापन केलं. मग लगेच महिला मिळाल्या तुम्हाला? सगळ्या महिला नाही मिळाल्या मला. महिला मी मार्केट फील्ड मधले होते ना, मी बोलले जे माझ्याकडे कॉन्टॅक्ट होते, 400-500 कॉन्टॅक्ट होते. ज्या दिवशी मी जॉब सोडलात त्या दिवशी पण आपल्याकडे एक छोटा मोबाईल असतो, त्याच्यात काही ना काहीतरी नंबर सेव्ह असतात, आजूबाजूच्या महिला असतात, बचत गटातल्या महिला असतात, या सगळ्यांची माझी त्यावेळेस खूप ओळख की पहिले लोन मिळायचं 18-20 जणींना एकत्र करून. तर ते पण एक मला हौस होती की सगळ्यांना एकत्र करायचं, लोन करायचं, मुलींना पण पैसे द्यायचे, आणि आपलं नाव टाकलं तर ते लोक आपल्या धाकानी, तो एक दरार होता की दीपाताई येईल बरं का, पैसे दिले पाहिजे, म्हणजे भीती नाही पण आपला पैसा बरोबर आपल्याला आपल्या उद्योगधंद्यासाठी त्यावेळेस जे काढलेले योजना होते त्याचा उपयोग पण व्हायला. त्यामुळे ते सर्कल महिलांचं तयार झालं होतं. ते नकळत झालेल्या सर्कलला इव्हन मी म्हणते आम्ही मार्केट फील्डमध्ये पहिल्यांदा जेव्हा काम केलं सेल्समन म्हणून, कॅडबरीच्या मी पहिल्या 4 लेडी बाउन्सर 4 लेडीज सेल्समन होतो कॅडबरी. बाकी सगळे 27 जण जेंट्स होते, फक्त 4च लेडीज होतो मी. पण मी गेले त्यामुळे माझ्याबरोबर एक जण जी होती ती पण केली, आणि बाकीच्या एक म्हणतात ना की नकळत एकमेकांना बघून असं म्हणजे आमची ती सुरुवात झाली. इव्हन मी मार्केट फील्डमध्ये मर्चंडायझर म्हणून एक काम असतं. मर्चंडायझिंग म्हणजे फक्त पोस्टर बॅनर लावायचं. त्याच्यात पहिली ड्रिल मशीन मारणारी मी, पोस्टर लावणारी मी, बॅनर लावणारी मी. आमचे सर म्हणायचे एवढ्या वरती तू बॅनर लावू शकते? सर अशी कोणतीच गोष्ट नाही की ती आपण नाही करू शकत, आपली कितकी कॅपेबल आहे. आपण म्हटलं ना की हा मी हे करू शकते तर ते आपण करू शकतो. आपण आधीच खचून घेतलं की आपण नाही करू शकत तर नाही करू शकत. म्हणजे ती माझी मार्केट फील्डमध्ये जी आणि लहानपणापासूनची जी कॅपॅसिटीच होत गेली की असह्य ज्या गोष्टी पॉसिबल नाही आहे त्या गोष्टी करायच्या. आता इव्हन मी मॉलमध्ये काम केलं, दोराबजी कॅम्पमधलं तुम्हाला माहिती आहे. अहो आपल्या आय लेवलला जेवढं आहे ना तेवढंच लेडीज सामान लावायच्या. ते वरती आम्ही नाही चढतायत बाबा, ते जेंट्सला बोलवा. म्हणलं का? तू खाली दे मी वरती थांबते. त्या मला सगळ्या बघून आश्चर्य करायचे की ती टॉपला वरती उभं राहून सामान लावते. म्हणजे मग ती एक जण तयार झाली, नाही बाई मी उद्या प्रयत्न कर. म्हटलं कर, कोबड्या घेण्यापेक्षा तू स्वतःचं काम स्वतः करू शकते, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. हा तुमचा स्वभाव आहे की बाबा काम करणं. पण मग जेव्हा तुम्ही ठरवलं की आपण ही रणरागिणी संस्था स्थापन करूया, ती स्थापन केल्यावर मग महिला लगेच आल्या की मग काय करायला लागलं?
असं महिला तर आल्या नसतीलच, शिवाय तुम्हालाही खोळ्यात काढला असेल. तो जो असतो ना, आज खूप इझी सांगणं बसणं 10 वर्षानंतर बोलणे, पण तो जो पॅच होता की हा उभं करायचंय, ते म्हणतात ना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पण जाणारा माणूस वेडा असतो किंवा तो उलट वाहतोय काय, पण तो त्यावेळेस वेळा म्हणलाय. कारण की किती महिलांनी किती फॅमिलीनी मला वेळलं काय बाउन्सर म्हणजे काय, ते कोण पॅन्ट शर्ट घालणार, साडी घातलेली आहे, ड्रेस ठीक आहे, मार्केट फील्ड साडी ड्रेसपर्यंत ओके. आता त्याच्या आमच्या मार्केट फील्डमध्ये ABCचे लेवल असायचे की C क्लास म्हणजे आपली साडी घालणारी, B म्हणजे आपली नॉर्मल ड्रेस सलवार कमीज, आणि A क्लास म्हणजे ती शिक्षित. आता शिक्षित जर लेडीज माझ्याकडे बाउन्सर बनायला येईल तर तिच्या शिक्षणाचा उपाय काय, बरोबर, काहीच नाही. मग अशा लेडीजला मला गोळा करायचं होतं की ज्यांना शिक्षण पण नाही, तिला काहीतरी करायचंय आणि तिच्याकडे इन्कम पण हवा आहे. कारण की ह्या क्षेत्रात या 3 गोष्टी कळल्या होत्या. कारण की मी म्हटलं ना, चकाचौंध पण दिसलं, छान पण दिसलं, इन्कम पण आला. ठीक आहे, इन्कम किती आला तो विषय नाही, पण आला अनुभव आणि हळूहळू. मग ह्या सगळ्या गोष्टी करून माझी तिथनं आमची आणि माझ्या मिस्टरांची, आता त्यांचं नाही पण त्यांनी तयारी दाखवली की तू कर, आपण ट्रेनिंग काय द्यायची ते आपण करू. मला 1 कॉल 2 कॉल त्या काळात सर, मी तुम्हाला सांगते, दिवसातनं 100 कॉल लावले ना सगळ्यांना, म्हणजे किती जेवढे कॉन्टॅक्ट होते त्यातनं मुश्किलीने 5-7 जणींचा 8 जणींची तयारी दाखवायची. असं करता करता मी इतके फोन कॉल करून जेवढे एकत्र केले, तिथं कुठंतरी माझी एक 8-10 जणांची टीम तयार झाली. पण त्या 8-10 जणांच्या टीममध्ये म्हणजे मी धरून 11वी असेल समथिंग. तिथं विषय निघाला की हे काम करायचंय. पण म्हटलं काम करायचंय, सुरुवातीला तुम्ही जर एफर्ट दाखवले किंवा आपण दाखवले तर मी तुम्हाला काम शिकवू शकते. बरोबर, ठीक आहे, तुमची आता एनर्जी असेल नसेल थोडीफार, मग ते बोलले नाही आम्ही ड्रेस घालायचं नाही. म्हटलं ठीक. मग आम्ही स्वामी समर्थांचे तिथं एक शाळा म्हणजे रुद्राभिषेकचं कार्यक्रम चालायचे, तिथनं रुद्राभिषेकच्या कार्यक्रमाला आम्ही पहिले फ्री जण जाऊन उभं राहिलो 10 जण, मला सेवा म्हणून चला. मग आम्ही क्रीम कलरची साडी सगळ्यांनी A to Z ती साडी घातली आणि समोर नेमके जेंट्स बाउन्सर होते 10, ते 10 आम्ही 10, म्हणजे मी 11वी. मग मी त्यांना एवढंच सांगितलं की ते काय काम करतात ते ऑब्झर्व करा तुम्ही. आलं लक्षात, ठीक आहे म्हणजे. ते ऑब्झर्व करता करता आम्ही काय केलं, थोडंसं एक्स्ट्रा काम काय करता येईल की लोकांचं जेवण चालू आहे 2-2, 3-3 हजाराच्या जेवणांमध्ये, ते फक्त मग उभं राहिलं, जेवण बाउन्सर फक्त उभे होते. मग आम्ही नियोजन कसं केलं, हा दादा तुम्हाला हे पाहिजे का, मग लाईन करा, हे करा, म्हणजे आपल्याला त्या लाईनचं नियोजन हे ते. मग तुम्हाला काही कार्ड करायचे का, मग हा ते कार्डचं लाईन, मग कार्डचे नियोजन, मग तिथं 2-3 जणी, इथं 4 जणी, इथं ते मेन गेटवरच्या लेडीज इकडं आहे, जेंट्स इकडं, असं करता करता आमच्या 11 जण कोणत्या कोपऱ्यात घुसले कळत नाही. ठीक आहे, गर्दी होती आणि त्यांनाही ते काम कळलं नाही, त्यांना पण तो आनंद वाटला. ते आम्ही 5-6 इव्हेंट आम्ही फ्री ॲज अ स्वामीचं, मी म्हणजे सेवा म्हणून स्वामी भक्तच आहे तर स्वामींनी सुरुवात केली असं मी समजतो. तिथनं तो फक्त साडीवरचा होता, त्यामुळे ते 5-4 जे इव्हेंट होते ते निघून गेले. सेवा म्हणून कोणी काही बोललं नाही की आपलं ती सेवाला चालली आहे, स्वामी भक्त म्हणून. पण जेव्हा खरं उतरायचं की हे काम आम्ही केले, ड्रेस घालायचा, त्यातले 4-5-6 जणी कुठंतरी कव्हर झाल्या. आता कामं कशी मिळवायची, ड्रेस कोडचे फोटो नाही, काहीच नाही. पण एक आहे म्हटलं बघूयात, बड्डेचे पोस्टर लागायचे, म्हणजे जे काही पक्षाची लोक असतात ते त्यांना जाऊन कन्व्हिन्स करायचं, छोटे मोठे कार्यक्रम असायचे. मग त्यांना काय वाटायचं त्यांचं काम आणि तुमच्या कामाचे, आणि ते आमच्याकडे बघितलं की कोणी थोडं कोण कुठं हे काय काम करतील. मग मी एकच विचार केला की सर चॅलेंज देते, काम नाही आवडलं ना तुमचं नुकसान मी भरून देईल, पण एकदा फक्त विश्वास बघा करू. तो हे दाखवण्यासाठी की आपल्यावर विश्वास ठेवणारा समोरच्या व्यक्तीला साहजिक येतो ना, तुमचा काहीतरी मोठा फंक्शन असेल तर तुम्ही नाही रिस्क घेणार आणि नाहीच घेतली पाहिजे, ही गोष्ट खरी. पण आता माणूस 10 वेळा इकडं तिकडे चक्रा मारून 10 वेळा कॉल करतायत किंवा ठीक आहे बघा नाही ना तर मग मी तुमच्याकडनं पूर्ण वसूल करून घेईल. बरं म्हटलं ठीक आहे. असं करून जो पहिला इव्हेंट आम्ही केला तर आम्हाला आमच्या पेमेंटला सोडून $2,500 रुपये बक्षीस मिळालं. अरे वा. तिथनं आमची दिनचर्या तिथनं. मग म्हटलं दादा आम्हाला पैशापेक्षा ना फक्त 4 कॉन्टॅक्ट द्या, तुमच्या ओळखीचे जे 4 लोक असतील की जे काही इव्हेंट करत असतील त्यांना फक्त सांगा की हा फोटोग्राफ वगैरे माझ्याकडे काही नाही दाखवायला, आमची ही टीम हळूहळू मी वाढवेल, आता 7 जणी 5 जणी आहेत तर जसं जसं रिकॉर्ड. मग ते ही ओळख ती ओळख हे करता 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 एक बर्थडे झाला, दुसरा एखादा कार्यक्रम झाला, छोटे कार्यक्रम झाले, मग छोटे म्हणजे त्यावेळेस छोटे छोटे बर्थडेचे छोटे छोटे फंक्शन या गोष्टींनी ती सुरुवात झाली. मग ती सुरुवात झाली करता करता
एक टीम मधनं एक जण जायची, ते काय रोज रात्री 12ला येते, काय विषय ते मी विचारत होतो तुम्हाला की घरी रिॲक्शन्स काय होतात तुमच्या आणि त्या बाकीच्यांच्या. मग तो तर सर्वात महत्वाचा पॉइंट आहे मग की आपण म्हणतो सच्चात घरात, आणि आई तर घरातच असते. प्रश्नच नाही. जर ही आईच जर 7ला सोडा 12ला जर घरात येईल तर त्या घरातली कंडिशन काय होणार. पण जर आपल्याला थोडंसं काहीतरी करायचं, काहीतरी कॉम्प्रोमाइज करायचे, मग 4-5 जणी आल्या, एक जण गेली, नाही हो खूपच उशीर झाला, टाईम बघा ना तुम्ही, माझे मिस्टर नाही पाठवते. मग ते मिस्टरांचा विश्वास, घरच्यांचा विश्वास. आणि एक सांगते, जेव्हा फॅमिली आपल्यावर विश्वास ठेवते ना, दुसरी फॅमिली, तेव्हा आपल्याला तसं उभं राहावं लागतं. जसं उदाहरणार्थ आज किंवा आज नाही, 10 वर्षाचं सोडा, 9 आपण म्हणजे जेव्हा क्षेत्र चालू केलं 18-19 की दीपाताई आहे का बरोबर, मजा बरोबर, म्हणजे तिच्या बरोबर चालली आहेस ना तू, तर तू सुरक्षित आहेस. हे जे डायलॉग असायचे किंवा जे जो काही विश्वास तर तो ट्रस्ट टिकवणं खूप महत्वाचं असेल. तो ट्रस्ट मी आज 10 वर्षात टिकवलेला आहे. आजही फॅमिलीला कळालं की दीपाताई बरोबर जाते का, हा मग बिंदाचा. मग ती 2 वाजता जरी आली ना तरी त्यांना माहिती आहे की दीपाताईंनी नेलं असेल, ते व्यवस्थित कामच केलं असेल, बाकीचा विषय नाही. हा महत्वाचा ट्रस्ट माझ्या रणरागिणीतनं आणि दीपा परब. पण या सगळ्यामध्ये महत्वाचं असतं की तुम्ही ज्या पद्धतीत सुरक्षा देत होता त्यामध्ये ऍक्च्युअली बाउन्सर जे करतात, कडं करणं, धावत धावत जाणं, गर्दीतल्या लोकांना बाजूला करणं, ह्याला कधी सुरुवात झाली होती? त्याच्यात ते 17च्या वेळेस मी म्हणलं ना की एक सेलिब्रिटी बर्थडेला आली होती, ते बक्षीस त्याच वेळेस मिळालं ना मला, की त्यांच्या बर्थडे मध्ये नाही सेलिब्रिटीला बोलवलं होतं, तर तिचं नाव नाही आठवत मला, पण तिच्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही धाव घेऊन किंवा तिला ते एवढ्या गर्दीचा लोट, आणि आता मोबाईलचा विषय निघाला म्हटलं तर आता खूपच आहे, कारण की आम्ही आता सध्या मोबाईलचे झॉम्बी म्हणतो सगळ्यांना. तर त्याच्यातनं तिला सुरक्षा दिली तर ती खूप खुश झाली. त्या ऑर्गनायझरला ते सांगितलं. अरे वा, म्हणून ती बक्षीस मिळालं. पण मग त्यावेळेला तुमचा ड्रेस कोड काय होता? पंजाबी ड्रेस नाही. तेव्हा मी म्हणलं ना 5-6 जणी ब्लॅकवर तयार झाल्या. तयार झाले ब्लॅकवर. सफारी काय घरातली नाही, ब्लॅक जीन्स होती घरातल्या, घरातले ब्लॅक टी शर्ट वगैरे, किंवा ते 300-200 रुपयाचे टी शर्ट गोळा केले. त्यावेळेस सांगते काय, त्यावेळेसचा फोटो काढण्याचा पण अवतार नव्हता, पण आम्ही ज्या पद्धतीने त्यांना कॅच केलं, किंवा आयडी नव्हती किंवा गळ्यात काही नाही, कपड्यांची शिस्त नाही, काही नाही, पण प्रयत्न 100% होते की इथनं सुरुवात झाली तर एक हळूहळू. मग त्या मुलींना पण शिकवायचं होतं की असं साखळी करायची, असं पळायचं, असं करायचं. ठीक आहे, कुठं चुका झाली ना तर तिला ओढायचं, इकडे ना पुढे, तू पुढे, म्हणजे या पद्धती. आजही हे झालं व्यवस्थापन, मॅनेजमेंट. आता जनरली जे बाउन्सर्स मला माहिती आहेत त्यांचा आहार वेगळा असतो, त्यांचा व्यायामशाळा वेगळी असते, म्हणजे व्यायाम करतात भरपूर, त्यांचं सगळं दिनचर्या वेगळी असते, कारण मेंटेन करायला लागते तब्येत, कारण बाउन्सरचा दिसलाच पाहिजे. महिलांच्या केसमध्ये तुम्ही महिलांना गोळा केलं, इच्छा आहे, व्यवस्थापन चांगलं आहे, पण जी मस्क्युलर पॉवर लागते, बाउन्सर तर दिसला पाहिजे ना, त्याचं काय करायचं? अगदी बरोबर आहे. हेच फक्त ना जेंट्स बाउन्सर, लेडी बाउन्सर मध्ये पण आहे की, कारण की 5 फूट 3 इंचावरच्या क्रायटेरिया आता ह्या 10 वर्षात, तर पहिले जी सुरुवात होती त्यांना बाउन्सर ही कॉन्सेप्ट लेडीची माहीतच नव्हती. त्यामुळे ते थोडी, काही लोक होती ना, ठीक आहे आम्ही चालून गेले, काही 5 फूटच्या, काही विषय, आणि ती थोडी कमजोर आहे, तर आम्ही काय करायचं, टीम वर्क. इथं टीम वर्कचा विषय लय आला की ठीक आहे, ती थोडीशी तिला कव्हर करायचं. हे सगळं मी कसं करायचं, हे ट्रेनिंग मध्ये यायचं. आता ट्रेनिंग मध्ये लेडीज नाही यायच्या ज्या यायच्या त्या सकाळी स्टेडियमला आमच्या, त्यांना फिटनेस करायचा, पण त्यांना एकच सांगायचं, तुमचा फिटनेस, तुमचा बोन जर पॉवरफुल असेल, म्हणजे तुमची हाडं जर मजबूत असेल, तर तुम्ही 8-8 तासाची ड्युटी कॅपेबलपणे उभं राहून करू शकता. जर ती कॅपेबल नसेल तर तू घरी बस, फॅमिलीला पण त्रास देऊ नको आणि तूही त्रास करून घेऊ नको. नाही ते, आणि मला बघितल्यानंतर जसं जसं आम्ही पुढे जायला लागलो, कामं बघत गेली, त्यामुळे एकीला दुसरीला मोटिवेशन मिळालं, एकेकीला मिळत गेले. त्यामुळे मग नाही मी करेल, कुठं झालं तर थोडंफार, म्हटलं थोडंफार नाही, जर आपण 7च जणी आहोत तर मी कोणाला एक्सक्यूज नाही देऊ शकत. आणि 1 मॅन आर्मी मी माझ्या पद्धतीने जेवढं सांभाळायचं तेवढं मी माझ्या लेवलनी ओढलं. का तर 5 जणी वीक असेल, 4 जणी वीक असेल, तर आम्ही एवढं काम नाही ऍडजस्ट करू शकत. बरोबर. मग त्या सगळ्या त्यांना सांगितलं की तुम्ही घरची कामं करताना तू किती वेळेस स्वयंपाकाच्या इथं उभी राहते, ती तुझी जिम समज. तू कशी कपडे धुते ते तू विषय कर. म्हणजे आज जे चाललंय ना इंस्टाग्रामवर, हे सगळं करून झालंय आम्ही. तेव्हा कुठला फोटोशूट किंवा व्हिडिओ वगैरे तर नव्हतं. त्यामुळे तिला एकच डोक्यात टाकलं, तुला यायला जमत नाही, आर्थिक परिस्थिती विषय, मिस्टर सोडत नाही, मग हे बसलं पाहिजे, मग हे काय तुझे नखरे, हे काय नवीन प्रकार आहेत.
जायचं तर नीट कामाला जा ना, आपलं रेग्युलर रोजचं काम असतं ते 26 दिवसाचं ते कर. हे म्हणजे हे कशाला त्या फॅमिलीचा पण दोष नाहीये, कारण की अचानक अशा गोष्टी उभं करताना तो बघणारच ना की आता एक तर पहिलेच घर चालवणं, आर्थिकदृष्ट्या घर चालवणं हे सर्वसाधारण ती प्राधान्य आहे ना, प्रायोरिटी ती आहे. आणि आपण मिडल क्लास पेक्षा पण खालचे जे असतात त्यांना ते खूप महत्वाचं असतं. महिन्याचा किती येईल सेटअप असतो तो. मग त्याच्यातनं मी एकच सांगितलं, तू नको येऊ जिमला, आहे का घरात काय वजनदार उचलू शकते. माझ्या मिस्टरांनी ते एक आयडिया जे स्पोर्ट्समधली होती, 2 किलोच्या पिशव्या लावायच्या काटेकाचे बघ उचलून होते काय, घरात जिम कर. म्हणजे ते त्यावेळेस ठरलं. मग तू बघ, तुझी हिता आली का, हिता पॉवर आली तर तू हात पॉवरफुल धरू शकते. साखळी पॉवरफुल करण्यासाठी हाताचा पक्कापणा कसा केला पाहिजे, आपण कशा पद्धतीने, एक आहे ढकलाढकलीमध्ये किती पब्लिक पडतीये हे विचार करण्यापेक्षा त्यांना आपण कसं कव्हर करून त्या सेलिब्रिटीला घेऊन जाऊ शकतो हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, एंट्रीज आहे तुम्हाला जे असतात ना बाकीचे पण इव्हेंट की बँड बघायचं असतं ते असं, तिथं तुम्ही कसे नियोजन करू शकता, कशी गर्दी आली तर तुम्हाला किती पॉवरने ती गर्दी थांबवता येईल, तुमच्या बोलण्याची सभ्यता, तुमच्या बोलण्याचं वर्तणूक हे पण खूप महत्वाचं असतं. हे सगळं तुम्ही त्यांना ट्रेनिंग दिलं? हो, ते सगळं. आणि विथ बोलून पेमेंट देऊन इव्हेंटवर उभा राहून हे सगळं ट्रेनिंग मी फ्री ऑफ कॉस्ट आजही करते. तुम्ही 7 जणी होता, त्यांचं मानधन काय असायचं तेव्हा, काय होतं तेव्हा? त्यांनी आम्हाला, म्हणजे आता इथं 500, आता आम्हाला माहिती आहे, माझ्या डोक्यात तेच 500 रुपये की हा ठीक आहे सर, काय फरक पडतोय. मग ते मिळालं, पण त्यांनी त्याला, आता त्याला जेम्स बाउन्सरला असेल समथिंग काही त्याला कळालं असेल, तर तेवढ्यानी त्यांनी आम्हाला तेवढं बक्षीस दिलं. मग त्या मुलींना मी त्यानुसार ते वाटलं. आणि मग तिथनं माझी ती 5-7 जणांची टीम तयार होऊन हळूहळू एकमेकींना बघून किती मग ती होती, थांबी माझी मैत्रीण पण आहे बरं का, तिला सांगते, थांब माझी चुलत बहीण आहे तिलाही सांगते, असं म्हणजे ना माउथ टू माउथ पब्लिसिटी सारखं आम्ही करून मग तिला जाऊन समजून सांगणं. घरी जाऊन जनता वसाहतमध्ये तर मी खूप खूप म्हणजे म्हणतात ना समजून सांगितलं. त्याच्यातनंच स्वामिनी बाउन्सर ग्रुप उभी राहिली अमिता कदमची सेकंड. पण मग आता रणरागिणीचे किती मेंबर आहेत? माझ्या रणरागिणीचे निस्ते मेंबर म्हणले तर आता 150-200 लेडीज काम करतात. प्लस म्हणजे मी तुम्हाला पहिले स्वामींनी सांगितलं तर आता किती लोकांनी काय ग्रुपची नावं देऊन स्वतःला सक्षमपणे उभं करून आज ते सक्षमपणे 30-35-40 हजार प्रत्येक एक सेपरेट लेडीज कमवते. पण जी ग्रुप करून उभं राहिली तिथं लाखोनी कमवते. हो, लाखोनी. वा. तुम्ही आता बोलता म्हणालात ना की 700-800 महिलांना तुम्ही ट्रेनिंग दिलं आणि मग आता ते सगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करतात आणि लाखोमध्ये काम चालू आहे. तर आत्ता असं तुमच्याकडं तुमच्याशी बोलताना मला वाटतं की इतकं सोपं आहे का बाउन्सरचा ग्रुप करणं? कारण आवड आहे, कुतूहल वाटतं म्हणून जमा झालेल्या बायका आणि मग त्यांनी ग्रुप फॉर्म केला असं नसेल ना. काहीतरी स्ट्रगल असेल, काहीतरी चॅलेंजेस असतील. ही आव्हानं काय होती तुमच्यासमोरची? काय असतात बाउन्सरच्या वाटेतली आव्हानं काय असतात? आव्हानं म्हणजे आपण एक चॅलेंज असतो की समोर पुरुष प्रधान समाज आणि पुरुष प्रधान समाजात ते क्षेत्रही पुरुषांचं, त्याच्यात आपल्याला काम करायचं की पहिले 10 जेंट्स 1 मॅन शो ते इव्हेंट्स हँडल करायचे. आजच्या विषय आज 70% लेडी बाउन्सर पण त्याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहेत. इव्हेंट्स वाढलेत, कामं वाढली आहेत. आता समजा विचार केला की जिथं महाराष्ट्र पोलीस जिथं जाऊ शकत नाही किंवा असतील ते 2 जणी जर थांबले तर बाकीचे जे बाउन्सर लावतात कारण की गर्दी वाढली असं. पण हे इतकं सोपं नाहीये. आव्हानं अशी असतात की त्या लेडीजला काम देऊ नका किंवा आम्ही जर आमचे उभे केलेले क्षेत्र आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये आम्ही घुसलो असेल, ठीक आहे, मान्य आहे आम्ही, पण तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा जे असेल तर ताकदवर आम्ही पण हे आम्ही सिद्ध केलं, ठीक आहे. माई म्हणते की अडांग जे माणूस उभा राहिलाय तर स्वतःहून माणूस कुठं तिथं घुसत नाही आणि तो फक्त उभा राहतो. पण काही गोष्टी आमच्यामुळे पण सॉल्व्ह होतात, महिलांच्यामुळे पण. म्हणजे मी असं नाही म्हणते की आमच्याचमुळे होतात, त्यांच्या पण आणि आमच्या वेळा पण होते की जी गोष्ट तो करू शकत नाही ती गोष्ट लेडीज करू शकते. अशा पण गोष्टी आहेत. मग ह्या सगळ्या टप्प्याटप्प्याने करत ह्या आव्हानं येत गेली आणि आम्ही त्याला. अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या जनरली पुरुष बाउन्सर करू शकत नाही पण लेडी बाउन्सर करू शकते? हे लेडीजला हात लावणं. जेव्हा एखादी आक्रोश होतात किंवा गर्दीचं ठिकाण असताना एखादी लेडीज किंवा आपण म्हणतो ना, तुम्ही बघा पहिले होतं तेव्हा ते सोशल मीडिया नव्हतं, तेव्हा जेंट्सनी काय हात लावणं किंवा नाही. कारण की मलाही एक असा अनुभव आला की तो मी तुम्हाला सांगेलच आता पुढच्या ह्याच्यातनं. तर तिथं
जेंट्स पहिले काय करत होते तेव्हा व्हिडिओज वगैरे फोटोज नव्हते, आता ते लगेच एक्सपोज होतात. त्यामुळे 2012 नंतर तर व्हॉट्सअप निघालच, त्यामुळे तिथनं ते सुरू झालं. असं पण झालंय का की बाउन्सर दिसतात आडदांड पण काय दम नाही, असं असतं? असे खूप रिझल्ट आहेत, खूपच येते की दिसतात, अरे तुला काय काम करायला सांगितलं होतं आणि तुम्ही काय करताय आतमध्ये, काय विषय. आता तुम्हाला मध्यंतरी पण पेपर ह्याच्यात चॅनलवर वगैरे की एक खूप मोठा फंक्शन म्हणजे खूप मोठा इव्हेंट होता तो सगळा डीजेचा वगैरे, त्याच्यात अंमली पदार्थ नेण्याला मदत केली ती बाउन्सरांनीच. मग तिथं ते काय झालं, मग तिथं त्या काम केणाऱ्यांनी करून गेलं, पण त्या एजन्सीवर किंवा त्या वरती त्याच्यावर सगळा खूप जबाबदाऱ्या असतात. ते इतके इझी नसतात. घेताना फक्त 1 डे पेमेंट मिळणारे हे बाउन्सरच्या डोक्यात असतं. आजचा एक इव्हेंट वेगळा, दुसऱ्या दिवशीचा इव्हेंट वेगळा, तिसऱ्या दिवशीचा इव्हेंट वेगळा, हा मल्टीपर्पज इव्हेंट करून फिरणारी लोक पण आजकाल एक ड्रेस घातला, अरे मी मस्त आहे, निघाला. मग त्याला नॉलेज नसताना तो उभा राहतो, ते चलना ते को 200 देता हो, जाने दो ना, हे दे ना 500 रुपये दे ना. म्हणजे हा जो प्रकार आहे आजकाल, तोही त्याच्यामुळं चुकीचे मेसेज पण जातात आणि काम पण चुकीचं होतं ना. पण तुम्ही जसं म्हणालात की मगाशी महिला आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून खरंच वावरतात या सिक्युरिटीमध्ये. तरी तुम्ही तुमच्या अशा कार्यक्रमात कधी हाणामारी, दंगा, धोपे असे झाले आणि तुम्ही त्याला हँडल केलं का तुमच्या टीमनं? हो, केलं ना. लक्षात राहिलेले कुठले आहेत? एकदम लक्षात राहणारी आणि एकदम म्हणजे अशी की कधीच विसरू शकत नाही मी ते. आम्ही, तुम्हाला शंकरबाबा महाराज मठ माहिती आहे आपला, माझ्या इथलाच आहे तो. तर तिथं बाहेर जेव्हा महाराजांच्या समाधी सोहळा किंवा ज्या होतो तिथं भलीचंगी, आता त्यांनी छान नियोजन केलं, पण त्यावेळेस आता माहित नसतं ना, अचानक गर्दी वाढते वगैरे. तर ती लाईन वगैरे करता करता ती पद्मावतीच्या म्हणजे लांब पण नाही. आम्ही 10-12 जणी, समोरची पण टीम होती, समोरची पण सिक्युरिटी एजन्सी होती, आम्ही सगळे समोरची म्हणजे कुठली? समोरची म्हणजे कुठल्या पार्टीची? रक्षक. म्हणजे पुरुष पण होते तिकडे? हा, पुरुष पण होते त्याच्यात, रक्षक मध्ये लेडीज पण होते, SS सिक्युरिटी ग्रुप पण होती जी 3-4 सिक्युरिटी ग्रुप्स होते. पण त्यांना आतमध्ये पण नियोजनाचं त्यांना पण काम होतं आणि बाहेरची काही लाईन बाहेर गेली तर ते नियोजनाचं काम आमच्याकडे होतं. त्यामुळे मी मेन फ्रंट गेटला होते, मी टप्प्याटप्प्याने लेडीजला आपले डिस्ट्रीब्यूट केली. एका ठिकाणी येऊन मला कॉल केला, त्यावेळेस आम्ही वॉकी नव्हतं वापरलं, कारण की आम्हाला नव्हतं वाटलं की यावेळेस वॉकीची गरज पडेल. किती तुमची टीम किती लोकांची होती? 10 जणींची. 10 जणांची. तर वॉकीची गरज मला वाटतं मी 18 का 19 हा किस्सा तुम्हाला. एक लेडीज चौताळून उठून लाईनीमधनं चिडून उठली की मागे जेन्स बाउन्सर होता ना वगैरे. आता ते खूप एक्सपोज झाले, पण त्या जेन्स बाउन्सरनी त्या लेडीजला खूप घाणेरड्या प्रकारे टच केल्याचा तिला तो भास झाला आणि ती फिरून. पण एक लाकूड घेऊन आमची जेन्स लेडी बाउन्सर तिथे उभी होती की लाईनीची शिस्त फक्त धरण्याची, आणि बाकीचे तिथे येणारी मुलांची, आता मुलं म्हणतात ना की काही अशा एरियातली मुलं असतात, देवाचा विषय राहिला बाजूला, बोलतात चोर येणारी लोक असतात, खूप असं मल्टीपर्पज लोक येतात. मग तिने तितक्या सेकंदात त्या लाकडाने त्याला तिथं अडून ठेवलं, तितक्या सेकंदात मला कॉल केला. माझी एवढीच होती की आपली चपाई किती महत्वाची, त्या गर्दीतनं कसं जाणं. मी तिथपर्यंत पोहोचले आणि त्याला इतकं आम्ही ती दोघींनी चोपला, इतका चोपला की पोलिसांना गरजच नाही वाटली की त्याला चोपायची, इतकं घाणेरडे प्रकारे तिने. मग त्या पोरीची त्या माणसानी म्हणजे त्यांनी माफी मागितली. मग मी तिथं एक गोष्ट, आता खूपच फ्लो चाललाय, चांगली गोष्ट आहे की महिला जागरूक झालेली आहे की कुठेही जा, बसला जा, इकडे जा, तिकडे जा, तिथं तिच्यावर काही ना काहीतरी वाईट घडत असतं. तर तू देवाच्या ठिकाणी उभा आहे, तुला ही अक्कल आहे का की आतमध्ये मंदिरात दर्शनाला जायचं. मग इतकं बेदम जोडलं ना आम्ही त्याला की त्यानंतर आजूबाजूचे सगळे जेन्ट्स लोक होती किंवा मुलं होती जे करते ते सगळे सरळ शिस्तीत कामाला लागले. म्हणजे ज्या लोकांना असं वाटतंय ना की मी काही करू शकतो, आता ते म्हणून आज मी एकच सांगते, काळ्या वर्दीतली एक लेडीज जरी माझी एका गल्लीत असेल की समजा बाई बाउन्सर म्हणून काम करते, तिथं 4 ठिकाणी तर वाद कमी होत असतील. होतच होते आणि होत असतील, पण आपल्याला त्या वर्दीची जाण ठेवणं हे पण आपल्याकडे जबाबदारी. अशी नाही की काळे कपडे घातले तर. हा एक भाग झाला ताई. याच वेळेला आपण जेव्हा असे कपडे घालून गर्दीमध्ये घुसतो तेव्हा आपल्याला सुद्धा, आपण स्त्रीच असतो, आपल्याला सुद्धा अशा अनेक अनुभवांना सामोरं जावं लागत असणारच आहे. अगदी अगदी अगदी. ते काय असतं, तुम्ही कसं टॅकल करता ते? माझ्या मुलींना मी ऑलरेडी एक ट्रेनिंग देते की तू एक स्त्री आहे आणि तुला समोरच्या पण स्त्रीला प्रोटेक्ट करायचं असेल तर तुला स्वतःला पण प्रोटेक्ट करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आम्ही लाखोनी गर्दी, समजा एक उदाहरण, एखाद्या खूप मोठ्या प्रसिद्ध ठिकाणी आपण लाखोनी गर्दी काढतोय, तर जेव्हा तो लोट आपल्या अंगावर येतो तेव्हा आपली सुरक्षा काय गेली? 0. मग त्यापेक्षा मग
तुला तो लोड काढायचा असेल तर तुझा लेफ्ट ह्याच्या दंडामध्ये जितके जोर असेल ना तो तू स्वतःला प्रोटेक्ट करू शकते आणि मग पब्लिकला बाहेर काढू शकते. कारण की एक प्रोटेक्शन स्वतःला पण पाहिजे असतं. मग तो हात दुखला तर म्हणजे आणि सर्वात महत्त्वाचं हात जोडल्यानंतर दोन्ही हाताने आपलं प्रोटेक्शन स्वतःच होतं. एवढ्या गर्दीत तरी ठीक आहे कंटिन्यू नाही होऊ शकत पण एका हाताने आणि एका हाताने. आणि जिथंही समजा नाहीये काही अशी सिच्युएशन पण आली असेल की तिथं तू तुझं प्रोटेक्शन ते सोडून द्यायचं. आपलं प्रोटेक्शन म्हणजे समोरचं काम खूप महत्त्वाचं आणि तुम्हाला असं वाटलं तो चुकीचा वागला तर तुम्ही तेवढं आहे ना ताकदवर त्याला मारायला. इव्हन असे किस्से आमच्यावर घडले की आम्ही सुरक्षा रक्षक असून सुद्धा आमच्यावर काम करणारे काही असेही असतात. किती लोक असे होतात दादा आत्ता केलं परत केलं ना तर मी बघणार नाही कुठंच. हितपर्यंत विषय केले. तुझं काम तुझ्याकडं पैसा पण तूच ठेव. सन्मानाने बोलवायचं असेल ना तर स्त्रियांना सन्मानाने बोलवतात. या गोष्टी पण घडल्या. ते तिथं त्यांना वॉर्निंग देऊन की एक दिवस देणार दुसऱ्यांना तिसऱ्यांदा सोडणारच नाही आम्ही. पण आता तिसरा विषय नाही करत एकदाच करायचं. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे मगाशी आम्ही बोलता बोलता असे विषय निघाले की काय किस्से निघाले तर यांच्या लंडनला जाण्याचा एक किस्सा फार इंटरेस्टिंग आहे तो तुम्ही सांगा. मिस्टरांचा क्रिकेट कोच म्हणणं लंडनला जाणं टूर आणि म्हणजे स्टुडंट आमचे तिथं क्रिकेट खेळतात त्यांचं तिथं चांगलं बॉन्डिंग झालं तर ते तिथं क्रिकेट कंटिन्यू करून जॉब करतात. असं करता करता मला पण असं मनातलं वाटलं की आपण पण बघू जाऊ म्हणजे जाऊ म्हणजे त्यांच्यावर विजा केला ॲज अ मश्किरीमध्ये बघ ना तुझ्यावर येता आलं तर. पण त्याचा विजा फर्स्ट आला आणि माझा विजा एक दिवसा उशीर आला. म्हणजे आज तो गाडीमध्ये बसला फ्लाईटमध्ये तो बसणार तितक्यात माझा विजा माझ्या हातात आला. तर आनंदाची गोष्ट की आम्ही दोघींनी विजा केलता. जे मेकअप आर्टिस्ट मध्ये होती ती एक मी जिच्या असिस्टंट म्हणून काम करायची ती आणि मी. पण तिचा विजा फेल झाला काय असेल माझा विजा मिळाला. तर विजा मिळाल्यावर सक्सेस म्हणजे आनंद झाला तो. मग तिथं मग मी कसं जाणार ना आता तर गेले तर तो बोलला बघ म्हणे मी अजून तयार आता माझं फ्लाईट आता माझं झालंय मी जाऊ तुझा काय विषय. मग मुलांशी डिस्कशन इथं ना सर्वात महत्वाचं महिलांना घरातनं सपोर्ट लागला ना तो खूप महत्वाचा आहे. एक आई म्हणून जर मी विचार केला तर हे सगळं क्षेत्र माझ्या मुलांमुळे उभं केलं तर तिथं माझ्या मोठ्या मुलाचा खूप मोठा भाग असला. मग मी विजा निघाले माघार घेऊ नकोस जा होईल काय अडचणी आपण तो शोधून काढू. मग काय केलं कसं तिकीट काढतात कसं पैसे ट्रान्सफर करतात. हे कुठे शिकला तुम्ही? तिथं मुलांबरोबरच जाऊन कोणी नाही सपोर्टला. मग जयश्री ट्रॅव्हल्स मधनं इंडियन एअरवेज मधनं पप्पा ह्याच्यातनं गेले ब्रिटिश एअरवेज मधनं. मग ते ज्या एरोप्लेन मध्ये गेले त्याच्यातनं विजा काढायचं हे काढायचं तिकीट काढायचं का तर येताना आम्ही बरोबर येऊ शकतो. अच्छा हे डोकं आम्ही लढवलं. मग हे करून आम्ही तिथं ते तिकीट काढलं. मग पैसे ट्रान्सफर करून घेतले 1.5 समथिंग लाख जे काय असेल. कारण की तिथं गेल्यावर कार्ड वापरायचं तुझं सिम बंद पडणार आहे. पण समजा मी हरवले तर आम्ही हे डिस्कस करायचो त्या मुलांबरोबर. मी समजा एरोप्लेन झाले आणि पप्पा मला नाहीच भेटले आणि मी जर आले तर तिथंच जायचं एअरपोर्ट मधनं बाहेर नाही यायचं परत एअरपोर्ट मध्ये जायचं सांगायचं असं असं झालं तिथनं तिकीट काढायचं परत रिटर्न यायचं. असं आमचं त्या वयाचं माझ्या मुलांचं आमचं डिस्कशन झालं. तेव्हा तुमची मुलं किती वर्षाची होती? माझा मोठा होता 11 वर्षाचा. तेव्हा तो सांगत होता हो तो आणि छोटा तर थोडा होता अल्लड पण त्याचा काही विषय नाही. पण मोठ्यावाल्याची माझा कॉन्व्हर्स म्हणजे तो खूप आहे गप्पा मारण्यात एक्सपर्ट आहे की स्कूल मधलं सगळं सांगायचं. मग तुम्ही एकट्या गेला तिकडे? हो एकट्या गेले जाताना. मग सगळं सापडलं व्यवस्थित? नाही हो इतकं इझी होत नाही सगळ्या गोष्टी. सर्वात महत्वाचं आता कसं लोक सांगतात का रे मी आज पहिल्यांदा एकटी गेलेली आहे. पण जेव्हा मी एकटे गेले ना त्याच्यात सर्वात महत्वाचं इमिग्रेशन खूप महत्वाचं असतं. इमिग्रेशनला इंग्लिशमध्ये बोलायचं असतं. मला कागद लिहून दिलता इंग्लिशमध्ये बोलायला. मग दीपकशी म्हणजे मी जेव्हा मी जाण्याची तारीख थोडी पुढे घेतली ना कारण की तो तिथं पोहोचल्यानंतर तर मी एक 10 दिवस तर तिथं होते. 10 दिवस तर मी मग तिथं जायचं मी काय ते विचारणार काय नाही. मग त्याच्याशी थोडं बोलले पण नंतर मग मी माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये होता म्हणजे ते इमिग्रेशन मध्ये विचारलं तर एवढं सांग तुझं रिटर्न तिकीट तू काढले तुझा हा प्लस पॉईंट आहे. ठीक आहे मग मी काय बोलणार तर ते तू एवढं लक्षात ठेव तुला काय बोलायचं. इमिग्रेशनला शिकले सर त्यातनं शिकले म्हणजे जेव्हा इमिग्रेशनला निग्रो सर समोर होते बसलेले. आता कसं तुम्ही बसले तर आता त्याला कसं उत्तर देणार. त्याने विचारलं वगैरे जे काही इंग्लिशमध्ये त्यावेळेस तेवढं उत्तर दिले की हा. मग त्यांनी माझं रिटर्न तिकीट केलं झालं. माझं इमिग्रेशन पहिले बॉम्बेत ना खूप हार्ड झालं कारण की ती आपली भाषा असून सुद्धा
दुबईच्या लोकांचं किरकिर, तो कशाला जायला पाहिजे तुम्हाला, क्या जरूरत है, वो क्रिकेट खेल रहे तो आप क्या करोगे जाके वहां, आपको क्रिकेट खेलना है क्या, मिली सर ठीक है मैं जा रही हूँ तो मेरा रिटर्न तिकीट भी. ही भाषा तुला माझी समजतीये, पण मला एक कळालं की तिथं आपल्या लोकांनी आपल्या लोकांना साथ नाही दिली. पण जिथं उतरले तिथं जेव्हा नंबर लागतात की आपला बॅग वगैरे येणार आहे नंतर, पण आधी इमिग्रेशन केलं नाही तर रिटर्न लगेच पाठवतात ती लोक, तिकीट पण काढायची गरज नाही लागत. मग तो इमिग्रेशन पास झाल्यानंतर तो एक छोटा कागद भरून द्यावा लागतो, तो येत नव्हता. पण एक सरांना रिक्वेस्ट केली, सर आप हा बोलो मी साऊथ से, म्हणजे तो साऊथ नाही होता पण हिंदी आपली सगळ्यांना कळते. मग मला ये इतना नाही तो, मग तो बोला की ये इतना भरो. मग ते इमिग्रेशनचा एवढा कागद तिथं भरला, इमिग्रेशन केलं, मग तिथनं आले. यातनं शिकण्याचं कारण काय माहितीये का, मी हे करू शकत नाही, मी ते करू शकत नाही. खरं रणरागिणी उभं करण्याच्या मागचं ध्येय मला त्या लंडन मधनं फिरूनच मिळालं. तिथं मी अशी अर्धांड लेडी बाउन्सर बघितली होती आणि ती पूर्ण दहा पब होते त्या लाईनीत, एका लाईनीत. एका साईडला पाणी होतं, एका साईडला मोठी भिंत होती आणि एका साईडला मस्त, आणि इतकं सुंदर स्वच्छ सगळं एकदम. म्हणजे आता बाहेरचा परिसर आता आपण पण सुधारलो बरेच आहे, 10 वर्षात आपण पण खूप सुधारलो, पण तिथं खूप स्वच्छता, त्यात खूप म्हणजे तुम्ही पायात चप्पल न घालता फिरलं ना तरी तुम्हाला काटा तुटा म्हणजे काय म्हणतात दगड सुद्धा टोचणार नाही. इव्हन तुम्हाला वाटणार नाही की धुरा येतोय, हे म्हणजे खूप वेगळा माहोल. त्या 10 दिवसाच्या माहोल मध्ये मी इतकं काही शिकले ना की आल्यानंतर माझी सगळी कायच बदलली. मग त्याच्यातच ते म्हणतात ना नकळत ते कनेक्शन लेडी वंशाचं ते होत गेलं की नाही आपण जर त्या तिथं एवढ्या अर्धंड लेडीज उभं राहू शकते, तिला एकटीला एवढे लोक घाबरू शकतात. घाबरण्यापेक्षा ती एकच आहे की 18 साल वगैरे कम्प्लीट, म्हणजे तिचं ते होतं की ती आधार कार्ड बघायची, 18 वर्ष पूर्ण झालं असेल तर ती पब मध्ये सोडायची, असा विषय नाही तर नाही सोडायची, काढून द्यायची ती बाहेर. तर तेवढा एक शॉट मी बघितला होता, कारण की मी स्वतः पब मध्ये गेले, माझ्या मिस्टरनी तिथं पब काय असतं ते दाखवलं, म्हणजे तिथं खूप काही मिस्टर. पण मग आता रणरागिणीमध्ये जर यायचं असेल तर क्रायटेरिया काय आहे का तुमचा? हा एकदम सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे आपला क्रायटेरिया मी पहिलेच बोलले की 5 फूट 3 इंच असले तर ते पोलीसच्या हिशोबाने लेवल 5 पर्यंत ठीक आहे, 5ची लेवल, 5च्या खालचे ते सगळे सिक्युरिटी मध्ये जातात. कारण की जर त्या गर्दीच्या इथं त्या उभ्या राहिल्या तर ते दिसलं पाहिजे, दिसलंच नाही तर सिक्युरिटी काय दिसणार. बरोबर, कारण की सिक्युरिटीला एक थोडीशी तरी लेवल पाहिजे. जेंट्स लोकांची हाईट किती आहे, मग त्या जेंट्स लोकांच्या हाईटीला थोडीशी बरोबरीची तरी आसपासची हाईट पाहिजे आपली, त्या पद्धतीने पाहिजे. 5 फूट 3 इंच पाहिजे मिनिमम, थोडंसं ऍटलिस्ट 5 फूट 3 इंचेच्या 60+ वजन पाहिजे, नाही तर 45 असेल उडून जाईल गर्दीमध्ये. नाही बाकीच्या पण ठिकाणी काही विषय नाही होतात. मग ती ताकद पण पाहिजे ना हातात. आता स्वतः फिटनेस, आजकाल महिला आता स्वतःची काळजी घेतात. पण आपण जे म्हणतो की ह्या सगळ्या क्रायटेरिया, मग तुझं पोलीस व्हेरिफिकेशन व्यवस्थित पाहिजे, ऍटलिस्ट जेवढं शिक्षण पाहिजे की ऍटली 8वी असेल 10वी असेल, जे थोडंसं तुला लिहिता वाचता समोरच्याशी चांगला संवाद करता आला पाहिजे, आणि बोलण्याची सभ्यता सर्वात महत्वाची. बाउन्सर हे नाही चालत. आता नाही, पहिल्यापासून पण नाही हा विषय. आजकाल पोलीस पण कधी बघितलं का की उठल्यान काठ्या मारतात, नाही. पहिले किस्सा बघतात काय विषय, आणि त्यांच्या हद्दीच्या पलीकडे गेले तेव्हा ते काठ्या उचलतात. ती पण वेळ त्यांना येताना खूप वेळ. आता तर तुम्ही कंटिन्यू ते किस्से बघतात, पण त्यावेळेस पासून आजही पोलीस लोक जेव्हा पोलीस चौकीत बसलेले असतात ते काय नेहमी काठ्या कुठेच घेऊन बसलेले असतात, ते किती प्रेमाने पहिले समजवायचा प्रयत्न करतात. त्यांची पहिली जी भाषा, की आम्ही त्यांच्यावर काम केलंय, ते वाटतं की ते काय नाही. त्यांच्या ठिकाणी 8 तासाच्या ड्युट्या 12 तासाच्या ड्युट्या जेव्हा माणूस जाऊन 2 दिवस जाऊन बसून करताल ना, तेव्हा तुमचं डोकं हँग होईल. इतके किस्से तिथे येतात चौकीत. त्यामुळे हे काम आम्ही त्यांच्यावर काम उभं राहून तर बघितले. त्यामुळे काय असतं, तुम्ही समोर आलेली सिच्युएशन पहिले शांतीने हँडल करायची, आणि ती हँडल करायला येत नसेल तर तुम्ही कामाला पण येऊ नका. तुमची दादागिरी बोली भाषा जर नीट नसेल तर तुम्हाला कामाला येऊन काहीच उपयोग नाही आहे. कारण की प्रत्येक ठिकाणी आपल्या बोलण्याचा टोन खूप महत्त्वाचा असतो. जर सुरुवातच तुम्ही वाकडे तिकडे नीट नाही केली तर अशा याला नाहीच होतं. त्यामुळे एखाद्या ऑफिसमध्ये जरी आपण गेलो किंवा वेल एज्युकेटेड जरी असेल, आता आपल्या घरी येणारी धुणं भांडीवाली बाई सुद्धा ती बिचारी नमतेनीच बोलते, ती असं करत होती. म्हणजे एक छोटं नॉलेज जरी गेलं की काहीही देवाणघेवाण करताना सुद्धा आपण प्रेमानेच बोलतो, तर ती सुरुवात तशीच केली पाहिजे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की वेळ पुढे गेली आहे मग तुम्ही बोला ना वाकडं, तोपर्यंत नाही. मग अशा क्रायटेरियामध्ये काही आपल्या पोलीस व्हेरिफिकेशन खूप महत्वाचं आहे, कारण की
गुन्हेगार म्हणजे किंवा काहीही त्याच्यावर केस असेल तर ती आपण घेत नाही. कारण की आता सध्या बाउन्सर क्षेत्रामध्ये ह्याही गोष्टी खूप घडतात. लिटिगेशनच्या नावाखाली नको ती कामं घेऊन 4-4 महिन्याचा बाळ ठेवून लेडीज जेलमध्ये. म्हणजे असा प्रकार अचानक ब्लॅक ड्रेस घातला की चला निघालो. तुम्ही विचार करा, त्या क्षेत्राचा विषय करा, काय माहिती आहे का नाही, कुठल्या कामाला चाललोय, कोणतं काम आहे, बरोबर. हे सगळ्याचं काही नाही. तिने बोलवलं, मी कपडे घातले, मी घेतला 700-800चा 500चा ड्रेस, चल तो पण नाहीये, कुठला शूज घातला, कोणती पॅन्ट घातली. म्हणजे पैसा पाहिजे तुम्हाला, तुमच्या आर्थिकदृष्ट्या तुम्हाला गरज आहे, पण तुम्ही पहिले सिच्युएशन बघा, तिथला माहोल बघा काय, हे सगळं बघितल्याशिवाय कोणी कुठे जाऊन काम करू, नवीन लोकांनी तर अजिबात काम करू नये. या तुम्हाला आतापर्यंत मिळालेलं सगळ्यात मोठं काम कुठलं आहे आणि सगळ्यात मोठं मानधन मिळालेलं कुठलं आहे, कधी मिळालं होतं? सर्वात मोठं काम असं वाटतं की हे जमेल की नाही, मला इतकं मोठं काम आलंय पण आम्ही करून नेलं, असं कुठलं काम आहे? मला सर्वात मोठं काम आलं ते आजही काम करते 10 वर्ष आजही, आणि चांगल्या लेवलने करते. आणि ते नाव घ्यायला सुद्धा मला अभिमान वाटतो की आमचा जो प्रवास स्टार्ट झाला त्या प्रवासाला अजून मोठी कलाटणी मिळाली मला. 125वं वर्ष होतं श्रीमंत दगडूशेठ आलाय गणपतीचं. बरं. त्याच्यामध्ये पहिले सगळे सिक्युरिटी बाउन्सर जे काय असं माहीत नव्हतं, पण आम्ही जे पहिलं वर्ष केलं ते मॅन पॉवर म्हणून एक सिक्युरिटी एजन्सी होती. आमचे एक गणेश मोरे म्हणून दादा होते, आम्हाला दहीहंडीमध्ये भेटले वगैरे, असं सगळा विषय झाला. म्हणजे काम करता करता एकमेकांशी भेटणं वगैरे झालं. मग त्यांना कळालं की आमची टीम आहे. मग म्हटलं आहे. तेव्हा माझी टीम जेमतेम 12-15 जणींची पॉवरफुल टीम तयार झाली. मग त्यांच्यातनं मला तो काम मिळालं, त्यांच्यात आम्ही ते काम नीट केलं. तिथनं मग आमचे पेपर कटिंग जास्त, म्हणजे तिथं खूप फ्लो आणि खूप लोक येतात, खूप गर्दी येतात. बाप्पा म्हणल्यावर विघ्नार्थाच येतो. मग तो एक मोठं काम मला तिथनं सुरुवात आमची झाली. त्यावेळेस आम्हाला 700-800 रुपये त्याचा पर डे आम्हाला मिळाला. इव्हन आमच्या 10 जणींना आम्ही मॉर्निंग आणि सेकंड ड्युटी केली, असं सगळं केलं. मग तिथनं आमचा तो फ्लो चालू झाला, ते सर्वात मोठं काम. आणि आजही ते कामाचं चालू आहे. अरे वा. पहिले आम्ही म्हणजे पहिले आम्ही फक्त गणपतीचे 10 दिवस करायचो, पण त्यानंतर 2021-22 नंतर हळूहळू कारण की ते लोक बघत गेले ना. तुम्ही कधी कधी असता तिकडे? आम्ही आता शनिवार रविवार असतो. तुम्ही जास्त गर्दी असेल तेव्हा असतो, आणि गणपतीचे 10 दिवस असतो. ह्या सगळ्या फ्लो मध्ये म्हणजे पहिले जरी 4 जणी होत्या, खूप जुनं सांगते, 10 दिवसाच्या आम्ही 12 जणी, 10 दिवसाच्या 12 जणी. आज आम्ही आठवड्याला 24 जणी. अरे बापरे. म्हणजे शनिवारी एका दिवसाला 24 जणी असतो. एवढा गर्दी असते. तर तो कामाचा फ्लो तो तिकडनं हळूहळू निघता इथपर्यंत आला. आणि अजूनही चांगल्या पद्धतीने, म्हणजे म्हणतात ना की प्रसिद्धी इझी मिळते, पण ती टिकवणं, काम इझी मिळतं पण ते काम टिकवणं, आपल्याला मिळालेला हुद्दा तो इझी मिळतो पण तो टिकवणं, ह्या मधला जो भाग असतो ना की एक फ्लो ठेवणं, तो खूप महत्वाचा असतो. पण या सगळ्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही फिजिकली फिट राहण्यासाठी खुराक जो लागतो, खाणं जे लागतं, ते तुम्ही मेंटेन करता सगळ्या महिला? बघा, जेवढं झेपतं तेवढं करतो, कारण की आम्ही एक स्त्री आहोत. स्त्री स्वतःच्या काळजीपेक्षा फॅमिलीची काळजी जास्त करते, त्यामुळे ती थोडंफार इकडे तिकडे कमी पडते. आणि तिच्या महिन्याच्या 4 दिवसाचा जो काही प्रॉब्लेम असतो तिथं ती थोडीशी वीक पडते, कारण की जेव्हा तिच्याबरोबर ते घडतं त्यामुळे. आणि आम्ही तर अभिमान करतो की ते खाकी वर्दीतल्या महिला कशा उभ्या राहतात की त्यांचा त्या ड्रेस कडून, आमचा तरी ब्लॅक आहे, तरी तो पण एक आम्हाला अभिमान वाटतो. पण ठीक आहे, आत्ता जेवढी सक्षम आहे, कुठं थोडंफार वाटलं की तू विकनेस आहे तर आम्ही आधी त्याचा प्रोसिजर करतो सगळ्या गोष्टी. आणि आम्हाला मेडिकल हेल्थ म्हणून नाही, हे मला फार इंटरेस्टिंग वाटते की महत्त्वाचं पण आहे की स्वाभिमानी बाणा असणं फक्त चालत नाही, तो असून दुसऱ्यांसाठी पण वापरणं आणि एकत्र करणं, याला एक म्हणजे ह्याला गट्स लागतात, याला हिंमत लागते. शेवटचे 2 प्रश्न घेतो, मग आपण थांबूया. या सगळ्यामध्ये तुमची आता टीम झाली आहे, मग तुम्ही वेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाता, ह्याच्या पुढचे स्टेप असते की तुम्ही माझे पर्सनल बाउन्सर व्हा, अशी एक मागणी यायला लागतात. की जसं सलमान खानचा शेरा आहे उदाहरणार्थ, तसे तुम्हाला काही ऑफर्स आल्या, काही तुम्ही काम केलंय? नाही, आलती ऑफर मला. तुम्ही हा विषय म्हणाल की मला आज आपल्यात नाही येत ते, पण त्यांच्या मिसेस आता पुढे आलेत. आपल्या राष्ट्रवादीचे जे पवार साहेब होते त्यांच्याबरोबर, त्यांच्या मिसेस बरोबर, त्यांच्या फील्ड बरोबर काम करण्याचं चांगलं मानधन पण होतं त्यावेळेस. खूप जुनं सांगते मी, आत्ताच त्यावेळेस की
जेमतेम 30 ते 35,000 राहून खाऊन सगळा विषय. अरे वा. त्यांच्याचबरोबर राहायचं, त्यांच्याचबरोबर फिरायचं. जेम्स बाउन्सर पर्सनल बॉडीगार्ड काम करू शकतो, पण आजही पर्सनल बॉडीगार्ड म्हणून लेडी बाउन्सर तेवढ्या टप्प्यात काम करू शकत नाही, पण करते. आम्हाला वेंकीजचं काम आलं होतं. बरं. वेंकीजची तर माझी स्वतःची टीम लावली होती. फक्त कसं असतं ना की ज्याला काम आलं त्यांनी मला फक्त ॲज अ पर्सन म्हणून, ठीक आहे तुम्ही लेडीज आम्हाला, मग मी माझ्याकडनं रणरागिणीच्या वाढवल्यान पण त्यांनी रक्षक म्हणून ते त्यांच्या बरं. त्याच्यात हे केलं. बरं. मग तिथं पण कसं होतं 6 महिन्यानंतर ती लेडीज तिथं टिकू नाही शकत, कारण की ॲज अ फॅमिली असते. लेडीजचा आपल्या फॅमिलीमधला कार्यभाग खूप महत्त्वाचा असतो. आणि ती 24 आवर्स तुम्ही विचार करा, IT कंपनीमध्ये काम करणारी पण जरी 24मधनं 20 तास देत असेल तरी ती 4 तास तिच्या मुलांना ॲज अ फॅमिलीला देऊ शकते. पण इथं ॲज अ पर्सनल बॉडीगार्ड म्हटल्यावर ते 24 तास त्यांच्या आजूबाजूला राहणार. पैसा भरपूर दिसणार पण फॅमिलीचा विषय असतो. मग तिथं मी तो कॉम्प्रोमाइज केलं की म्हटलं प्रसिद्धीपेक्षा मला माझी फॅमिली महत्त्वाची. तिथं हे मी स्वतः केलं. पण ज्यांना इच्छुक आहे, म्हणजे सिंगल मदर्स असतील की तिची मुलं आता समजा सिंगल आहे, नाही आहे हजबंड, तर ती तिच्या मुलाला समजा हॉस्टेलला टाकली तर ती येऊ शकते, ती करू शकते. पण ती करण्यासाठी ती त्याच्यात कॅपेबल बसली पाहिजे, त्या क्रायटेरियामध्ये बसली पाहिजे. या सगळ्याचं सामान तू खूप तुरळक असतं आणि ते मिळून मग मिळाल्या तसतशा हिरोईन बरोबर. मग तुम्ही आता कोणाकोणाला सिक्युरिटी कोणाकोणाला देता? सिक्युरिटी कोणाकोणाला देता म्हणजे दिली आहे का देता? म्हणजे तुमची काय फॅसिलिटी? आम्ही या लोकांना सिक्युरिटी देतो, म्हणजे लोकांना देतो, परिस्थितीत देतो, कार्यक्रमात देतो, असं काय? नाही, मी सर्वात महत्वाचं एक गोष्ट सांगते की आम्ही बाउन्सर आहोत ते सेलिब्रिटीसाठीच आहे. हे तुम्ही ओळखता? तुम्ही कोणती ओळख करता की सेलिब्रिटी बरोबर असतात ही बाउन्सर? पण मी नुसते सेलिब्रिटीला नाही म्हणते की तिला गरज आहे कारण की ती प्रसिद्ध आहे. पण असेही ज्येष्ठ नागरिक आहेत, काही असेही आहेत की त्यांनाही आपली गरज आहे. अशा लोकांची पण आम्ही हेल्प करतो. सर्वात महत्त्वाचं जे कमकुवत वाटतं ना त्यांची बाउन्सर व्हायला मी मदत करते, कारण की मी 118 मनोरुग्ण महिला उचललेत पूर्ण महाराष्ट्रातनं. ही माझी रणरागिणीची माझी सेवा ॲज अ बाउन्सर म्हणून उभं राहिली. का तर तिची बाउन्सर जर मी नाही बनणार तर तिची रोजची रेप होणार, रोजचं तिला त्रास होणार. मग ती दिसली त्या दिवशी ती माझी जबाबदारी. हे मी माझ्या दादाबरोबर योगेश मालखेबरोबर ते काम केलं. त्यामुळे मी प्रत्येक अशा कमजोर व्यक्ती, जेव्हा तो जेंट्स असो किंवा लेडीज असो, त्याची मी बाउन्सर आहे. आत्ता सध्याचा तर फ्लो कसा चाललाय, गुगलवरनं मला कॉल येतात तर याच कोर्टात तारीख आहे पण समोर लेडीज आहे आणि मी जेंट्स आहे आणि तिने माझ्यावर केस लावली पण मी तिच्याशी नाही लढू शकत. मग म्हणलं आलोच दादा आम्ही तुमच्या हेल्पला. मग आता तुम्ही काय मदत करणार? बहिणी म्हणून आम्ही उभं राहतो त्यांच्यासाठी. मग ती समोरची लेडीज असते ना, रे नाही आहे कोणतरी आहे त्यांच्या आजूबाजूला. म्हणजे ते सिव्हिलमध्ये उभं राहणं किंवा ड्रेस कोडमध्ये उभं राहणं हा विषय वेगळा पडतो. पण समोरची व्यक्ती जेव्हा तुम्हाला एकटं समजते ना तेव्हा सर्वात कमजोर असता तुम्ही, असं त्यांच्या नजरेत असतं की अरे तो काय करू शकतो एकटा आहे किंवा ती काय एकटं करू शकते. मग एखादी लेडीज बोलली ना की मला घरात असा त्रास आहे, मला कोणच नाही आहे सपोर्ट करायला, तेव्हा आम्ही तिच्याबरोबर जातो. आता तुम्ही FC रोडला चैतन्य पराठा म्हणून माहिती फेमस, ती बिचारी खरंच सोबर आणि कौतुक करावं त्या लेडीजचं, किती तिची फॅमिली करून ते चालवती बिझनेसमध्ये. तुम्ही रेंटवर घेणं देणं ह्या सगळं व्यवहार, पण समोरचा व्यक्ती एखादी लेडीज आहे काय करू शकते, तिने लॉक तोडला की हा लॉक तोडणार, ती लावले की तो लॉक. म्हणजे असे जेव्हा त्यांच्या हॉटेलच्या बॅक साईडला बघितलं की 7 लॉक होते, एक लॉक तुटलं दुसरं तिसरं असं. जेव्हा आम्ही ते आम्हाला म्हणजे तिने पण आम्हाला असं शोधून तेव्हा तिला म्हणजे तिला असं वाटायला नको की तू कमजोर आहे, आम्ही तुझ्या बरोबर आहे. पण ह्याच्यात म्हणजे विषय काय होतो, ज्याला वाटतं ना की मी कमजोर आहे त्याला आम्ही सपोर्ट करतो आणि जी ताकदवर असते ती त्यांना भेटते. पण हिता आर्थिकदृष्ट्या ती कमजोर असते, हिच्या आर्थिकदृष्ट्या जर मजबूत असते मग ह्याचा पेमेंट इकडं ह्याचा इकडे गेलं पण दोघांना पॉवर मिळतो, बॉन्डिंग मिळतं. बरोबर, हा सर्वात महत्वाचा विषय मी डोक्यात घेतो. पण अशामुळे तुमच्यावर खार खाल्लं जात नाही का कधी? जातं ना, गेले अजून पण पुरुष प्रधान समाजामध्ये सर्वात महत्वाचं आहे रणरागिणी तिरक्यातच आहे. अजूनही सरळ कोणी आम्हाला बघतच नाही. आत्ताचा नवीन किस्सा सांगते तुला, आत्ताचा लेटेस्ट. काही दिवसापूर्वी एका जेम्स बाउन्सरला आम्ही शूटिंगला पाठवलं. शूटिंगला जायच्या आधी त्याला कॉन्टॅक्ट करून, आता सिनेमाच्या शूटिंगला नाही, लवसाला काही आता शॉर्ट फिल्म्स वगैरे तरी असतात, पण ते बोलवतात की शॉर्ट मध्ये बाउन्सर दाखवणार आहे, तो आला आणि असंच वगैरे वगैरे. पण एवढं नाही, ते कंटिन्यू चालू असतं. फक्त त्या जागी त्याला बदलीला म्हणून आम्ही पाठवलं. बरं, ऑलरेडी एका जेम्स बाउन्सरची टीम ती काम करतात. बरं, मग त्याला कॉल केला तर त्याला आम्ही विश्वासाने त्याला अनोळखी माणूस अनोळखी पाठवलं.
तर तिथं जाऊन त्या माझ्या, आणि विशेष म्हणजे जिनी मला बोलवलं ती माझी मैत्रीण, म्हणजे आम्ही एकदा बॉन्डिंग एवढ्या वर्षाचं झालं. तर त्यांनी तिला जे की सांगितलं, सांगा ना त्यांना पेमेंटच देऊ नका, कशाला बाईच्याकडनं आम्हाला कशाला बोलवता म्हणे, एका बाईकडनं नाही बोलवायचं म्हणे, आम्हाला वैयक्तिक बोलवायचं. आता सांगा तिला की ते दोघं निघून गेले आणि तुम्ही आमचं पेमेंट वेगळं देऊन टाका. एका बाईनी कॉल केल्यावर ना आम्हाला चांगलं नाही वाटत, पण तुम्ही कामाला तर गेला ना. म्हणजे आजही एक ओनर लेडीज तुम्हाला खपत नाही. आजही एका अशा प्रसिद्ध ठिकाणी मी काम करते, तिथं आजही मला तो त्रास होतो. पण आता मी 1.5-2 महिने झाले आवाज उठवायला सुरुवात केली. मी नाही सहन करणार आता हे. काय त्या बाईकडे जाऊन काम करता म्हणे, डायरेक्ट असं बोलता डायरेक्ट. जेन्स बाउन्सरला भडकवतात ते काय रणरागिणी नाव आहे, त्यामध्ये बायकांमध्ये जाऊन काय काम करतो तो बिचारा अर्धी ड्युटी सोडून घरी निघून गेला. ही कोणती वृत्ती तुमची? आज एवढ्या महिलांना, आज पूर्ण महाराष्ट्रभर 4,500-5 हजार महिला बाउन्सर म्हणून काम करतात, एवढ्या एजन्सी चालवतात, तरी तुमची घाणेरडी बघण्याची दृष्टिकोन आजही बदलला नाही. या सगळ्यामध्ये केवळ तुम्ही स्वतः उभ्या नाही राहिला, तर आज 100-200 जणींचा संसार तुमच्यामुळं त्याला हातभार लागतोय मला असं वाटतं. आणि पुन्हा स्वाभिमानी वृत्ती जोपासली गेली आहे, जे मला महत्त्वाचं वाटतंय. या संपूर्ण एपिसोडमध्ये अर्थात या निमित्तानं रणरागिणीचं काम लोकांना कळलं हा एक भाग झाला, पण त्याही पलीकडं जेव्हा एक स्त्री आजही काहीतरी स्वतःच्या पायावर उभी राहू पाहते, तेव्हा किती किती ऑब्स्टॅकल्स तिच्यामध्ये येतात हेही आपण समजून घ्यायला पाहिजे. तरीही वाढते आहे संख्या, तरीही मागणी वाढते आहे, तरी रोज कॉल येत आहेत, ही जमेची बाजू आहे. तुम्ही आवर्जून मित्रमंडळीमध्ये आलात आणि आमच्याशी बोला, त्याबद्दल खरंच आभार. मला खात्री आहे की या एपिसोडमधून अनेकींना प्रेरणा मिळाली असेल, अनेकींना उमेद मिळाली असेल, आणि ती मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. तुमचे आभार. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. दीपा परब यांची रणरागिणी गुगलवर आहे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता, त्यांच्याशी बोलू शकता. आणि अर्थातच त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसत असाल आणि इच्छा असेल तर चांगल्या अशा बाउन्सर्सची गरज आहेच. त्यामुळे जरूर तुम्ही जॉईन व्हा आणि चांगलं काम करा. मला तुम्ही 2 मुद्दे फार आवडले. एक तर हे तुमचं उभं राहणं, आणि दुसरी गोष्ट तुम्ही जो मुद्दा सांगितलात की जो जेवढा कमकुवत आहे त्याच्या बाजूला मी उभी राहते, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती संवेदनशीलता कायम असू दे रणरागिणीमध्ये. म्हणूनच रणरागिणी इतरांपेक्षा वेगळं ठरेल. म्हणूनच रणरागिणी महाराष्ट्रातली फर्स्ट लेडी बाउन्सर ग्रुप आहे, आणि तो पूर्ण भारतातला पहिला मोठा ग्रुप. हा आम्हाला चांगला खिताब मिळालेला आहे. हो. त्यामुळे तुम्ही गुगलला बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आमचा फर्स्ट नाव असतं गुगलला. पण रणरागिणी भारतातला महिला बाउन्सरचा पहिला मोठा ग्रुप आहे. अरे वा वा, खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की या उद्योगबंध सेगमेंटमधून एक नवीन उद्योगाची कल्पना आपल्या प्रेक्षकांना आली असेल. अर्थात हा उद्योग वाटतो तितका सोपा नाही, हेही खरंच आहे, पण पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत खऱ्या अर्थानं महिला खांद्याला खांदा लावून ज्या उभ्या आहेत असं आपण म्हणतो, ते ॲक्च्युली इथं पाहायला मिळतं. तुमचा हा उद्योग आणखी चांगल्या पद्धतीनं बहरो, इतर अनेक महिलांना सुद्धा यातून काम मिळो, त्यांचाही संसाराला हातभार लागो ही सदिच्छा, आणि तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. थांबतो. भले ते घडो. थँक्यू.